साईराम. नाश्त्याला सकाळ चहा पाठवला आहे आणि साबुदाण्याची नाश्ता खिचडी. आज गुरुवार आहे, गुढीपाडवा आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. परमा मावशीला पण नवीन वर्ष नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. परमा मावशीला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आचार्यजी पण साईराम. सर्वांना साईराम, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षाच्या 365 दिवसामध्ये धार्मिक कार्यासाठी किंवा देवतेसाठी, तुमच्या इष्ट देवतेसाठी किंवा तुम्ही ज्याची पूजन करता त्याच्यासाठी किती वेळ देता हे मला माहीत. पण हा जो पिरियड असतो पालखीला जाण्याचा पिरियड, त्या पिरियडमध्ये तुम्ही ज्यांची प्रति तुमची आस्था आहे, श्रद्धा आहे, तुम्ही ज्यांचं भजन करता, म्हणजे तुम्ही ज्याचं पूजन करता, त्याच्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. ते 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवस जे काय असेल ते. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं बाकीचं काम सोडून त्या पालखीमध्ये जो तुमचं देवाशी 1 to 1 होत असतं ना, त्याच्यासाठी पालखीत जायचं असतं. लोकसेवेच्या कारणी देऊन जन्म दान झाले मुखास लागून पावन तुळशीचे पान. म्हणजे ज्या वर्षी पालखी सुरू केली त्या वर्षी आम्ही म्हणजे मनात भावना भरपूर होती, श्रद्धा भरपूर होती आणि जायचा हा निश्चय पक्का केला. जायचं म्हणजे जायचं. आणि त्या काळात जरा काही गोष्टींची अडचण होती, पैशाची म्हणा काय आणि त्या टायमाला आम्ही निघायचं म्हणजे निघलो आणि इथेच घाटाच्या वर गेलो आम्ही. आणि माझा मित्र होता प्रकाश म्हणून, सगळा तो पैशाचा व्यवहार तो सांभाळायचा आणि मी पालखी पोरांकडे लक्ष देत होतो, येणं जाणं. आणि मध्येच भेटलो. देह पाहून अग्नीच्या जीवाला लागली जळ, सुक्याला कुड मनात दाटली दुःखाची कळ. लोकसेवेच्या कारणी देऊन जन्म हा दान झाले मुखास लागून पावन तुळशीचे पान. वेळ काळाची मोडून रीत रथ रैतेचा हाका तो राजा, मनात घेऊन जन्म आता जगेल आनंद माझा, आता जगेल. चला चला पुढे चला. साईराम भाऊ गेलं पाण्याची गाडी. साईराम. साईराम. आज नाश्त्याचं कसं काय? आज तर नाश्ता
साबुदाणा खिचडी साबुदाणा किती अजून तर मी खाल्ली नाही सगळे साई मंडळींनी खाल्लेली आहे. खाऊन टेस्ट करून बघा. साईराम भाऊ वादच एवढा मस्त आहे, खायच्या अगोदर पोट भरलंय. साईराम बघूया आता. एक नंबर कृष्णा कॅटरर्स, साईदेवा मित्रमंडळ. साईदेवा मित्रमंडळ बाजा मारा रेडी वा. खूप छान. ओम साईराम. कसं वाटतंय पदयात्रेमध्ये? मस्त वाटतंय. मनातल्या भावना काय तुमच्या? मनातल्या भावना आपण भावना विचारा ते चालत आहेत. अरे काय राम, कसं वाटतंय पदयात्रेमध्ये सेवा करून? फुल सेवा घेता राम झाले. काम पूर्ण. दुपारच्या स्टॉपला पोहोचलेला आहे आम्ही. साईराम. साईराम बोला ना. स्टॉप कुठला दुपारचा आपला? राणेनगर साईबाबा मंदिर. राणीनगर साईबाबा मंदिर बघू शकता मी. साईबाबांचं इकडे मंदिर आहे सुंदर असं. आज आपल्या इकडे दुपारच्या जेवणापर्यंत आपण इकडे आहोत. संध्याकाळी आपण इकडे निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास कसा होतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. जेणेकरून आता सामान वगैरे सेट करून घेतो. गाडीमध्ये सामान पण आहे पूर्ण सेट करायचं आता दुपारच्या जेवणासाठी. चला साईराम. सुभाष पारव्यासाठी आलाय. बघू शकता दुपारच्या जेवणाला पोचलेलं आहे. सामान वगैरे सेट करून घेतलेलं आहे आणि पालखी पण पोचून आलेलं आहे. आता सामान आता जेवणाला काय काय तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जेवणाची सोय पण चालू आहे इकडे. पूर्ण भोजनाला काय काय बनवतात आम्ही तुम्हाला दाखवतो. जसं काय तिकडे पण दाखव. मामा बघ चपातीचं पीठ मळत आहे. पुरी बनवण्यासाठी पीठ मळत आहे. साईराम हे कशाचं? पुरी. तुम्ही खाणार का नाही पुरी? पुरी खाणार नाही का? सर्वजण खाणार. अक्षिकता साईराम पुरीचं पीठ मला घेतलेलं आहे इकडे. इकडे पण भाजी कापायचं काम चालू आहे. इकडे पण भाजी कापायचं काम चाललं आहे. टाक. कुंभाचा मसाला लागेल का? कुंभ मसाला
बघू शकता ही आमची सेवेकरी मंडळी त्याने करून लाईकला तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब पण करा. बोला ओम साईराम. बघू शकता एवढे गज मांडलेलं आहे मी. याच्यामध्ये तूप, याच्यामध्ये राईस, याच्यामध्ये दाल, याच्यामध्ये याच्यामध्ये भात बघ बासमती एकदम. याच्यामध्ये डाळ, याच्यामध्ये भाजी. मग सर्व दाखवतो जेणेकरून झाल्यावर साईराम. साईराम. बघू शकता जेवण होऊन गेलेलं आहे आणि पोळी इकडे तेलामध्ये टाकत आहे. साईराम बघू शकता इकडे पापड बंद करायला घेतलं. साईराम साईराम बोला. काय काय जेवणाला आहे दुपारच्या? आज काय मला नाही माहिती. ऐक ना बारक्या डिश वरती साईराम बघू शकता देवाचे नैवेद्य. बाबांचं नैवेद्य आहे. बघू शकता तुम्ही मम्मी तू क्रेडिट. देवाचं नैवेद्य बघू शकता. आजचं निमित्त वरण भात, मटकीची भाजी, पुरी, जिलेबी, श्रीखंड आणि पापड. चला ओम साईराम बघू शकता तुम्ही देवाचं नैवेद्य पहिलं. चला ओम साईराम. जिलेबी खात आहे बघू शकता तुम्ही. टेस्ट करते मस्त झाली. नाही टेस्ट पहिले टेस्ट कर दे. साईराम बघू शकता तुम्ही जेवणाचा पूर्ण सेटअप मारलेला आहे दुपारची. श्रीखंड काय आता दुपारचं जेवण सेटअप मारलेला आहे पूर्ण. श्रीखंड बघू शकता. आणि इथे स्वीट्स मध्ये आहे जिलेबी. आणि हा सगळं स्नॅक नाही. आमचा मेन आचारी सेवा करून कसे वाटते? आता आजचा 6वा दिवस. आवाज नाही येत त्याच्यात. आजचा 6वा दिवस. मग असं दारी वगैरे सेट केलं चाललेलं आहे जेणेकरून चेहराच बेकार बोलतो माझा. आणि आम्हाला सेवाकारी भेटलेला आहे गाडीवरती. साईराम मित्राने पाठवलंय.
साईराम रात्री जेवण साईराम ओ साईराम